आणि लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये सध्या अटकेत असलेला भोंदू अशोक खरात राज्यभरात चर्चेत आहे। याच खरातचा पाय धुवत असतानाचा रुपाली चाकणकरांचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता आणि याच व्हिडिओमध्ये शेजारी खासदार निलेश लंके सुद्धा दिसतायत। त्या व्हिडिओवेळी नेमकं काय घडलं होतं, लंके कोणाशी बोलत होते, कोणावर हसत होते, स्वतः निलेश लंकेंनी याचं उत्तर पुढारी न्यूजच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये दिलेलं आहे। आपण पाहूया। त्या पाय धुत असताना तुम्ही शेजारच्या माणसाशी काहीतरी बोलताय, असं हसताय वगैरे आम्हाला दिसतंय। तुम्हाला आठवतंय का तेव्हा नेमकं काय बोलणं सुरू होतं किंवा तुम्ही हसत होतात असं काय आठवतंय तुम्हाला? काय असतं, मी ज्यावेळेस तिथं बसलो ना, हे सगळा प्रकार माझ्या डोक्यावरून चालला होता। अच्छा, हे सगळं माझ्या डोक्यावरून चाललं होतं। तुम्ही माझं जर व्हिडिओ बारकाईने पाहिलं तर माझं लक्ष नव्हतं। जो माणूस एकाग्रतेने एखाद्या गोष्टीत गुंतलेला असतो ना, त्याचं पूर्णपणे लक्ष असतं। तुम्ही जर माझं पाहिलं तर मी तिकडं पाहिलंच नव्हतं। हो, तुम्ही इकडे डावीकडच्या माणसाशी बोलत होतात काहीतरी। पण तेव्हा काय बोलणं चालू होतं? तुम्ही हसताय असं वाटलं हो आम्हाला बघताना आमच्या न्यूज रूम मध्ये। काय म्हणजे आम्ही सांगत असतो, काहीतरी कमेंट करत असतो, अरे ये क्या चल रहा है। अच्छा, तुम्हाला प्रश्न पडला होता ये क्या चल रहा है, असं पाय का धुतायत? पडला होता प्रश्न? हां, बरोबर आहे ना, साहजिक आहे ना। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।